नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. लग्नपत्रिकेचा आपला दुसरा व्हिडिओ मी आज तुम्हाला यामध्ये तुम्हाला मी दाखवत आहे. दुसरा पार्ट आपला. पहिला पार्ट व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. त्याच्यानंतरचा हा लगेचच दुसरा आहे. कारण लॉंग व्हिडिओ होत होता त्यामुळे मी काय केलेलं आहे 2 पार्टमध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे. आता यांचा शुभविवाहाचं कॅलिग्राफी टेक्स्ट मी तुम्हाला काल कसं करायचं किंवा कॅलिग्राफी इमेजेस काल नाही मागच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं करायचं हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे किंवा इमेजेस घेऊन आपण त्या इथं ही इमेज जशी बॅकग्राऊंड रिमूव्ह करून ॲड केली तसं सुद्धा शुभविवाहाचं टेक्स्ट आपण ॲड करू शकतो. आता आपल्याला बघायचं आहे की अजून आपण ह्याच्यामध्ये काय काय ॲड करू शकतो. त्यासाठी आपल्याला मराठी इन्व्हिटेशन कार्ड बघावं लागेल. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तारीख वेळ वगैरे हे सगळं ॲड करायचं आहे. त्यासाठी मी इथं ते टेक्स्ट ॲड करून घेते. जे काही तारीख वेळ वगैरे आहे इथं टाईप करून घेऊयात. आपल्याला हे टेक्स्ट नाही रिमूव्ह करायचं आहे. नवीन टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी डेट टाकते रविवार दिनांक आता तारीख आपण काहीतरी टाकूयात 10 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12:30 करण्याचे योजिले आहे. तरी आपली उपस्थिती काय टेक्स्ट टाकू शकतो आपण बघूयात. तरी या शुभमंगल प्रसंगी उपस्थित राहून वधूवरास तरी आपल्याला हवं तसं टेक्स्ट टाका तुम्ही. या मंगल प्रसंगी या मंगल प्रसंगी आपण उपस्थित राहून वधूवरास शुभ आशीर्वाद द्यावेत. हे एक टेक्स्ट मी काय करते इथं आपलं ॲड करून घेऊयात. तर हे थोडंसं खाली स्क्रोल करते. सगळ्यात पहिल्यांदा याचं साईज कमी करूयात. याचं साईज मी कमी केलेलं आहे आणि याला अलाइनमेंट आपल्याला द्यायची आहे जे की एक पॅरेग्राफ टाईप वाटेल. त्यासाठी मी मिडल अलाइनमेंट केलेली आहे आणि थोडंसं टेक्स्ट असं हे करून घेते. वधूवरास शुभाशीर्वाद द्यावे. आता याला आपल्याला फॉन्ट छानसा घ्यायचा आहे. हेच तुम्ही टेक्स्ट तुमच्या इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरमध्ये जाऊन तुम्हाला AMS हवा असेल, श्रीलिपी हवा असेल त्यामधून सुद्धा घेऊ शकता. अदरवाईज आपल्याला हा इथला जो काय आहे तो पॉपिन्स फॉन्ट तो सुद्धा यूज करू शकताय. थोडंसं मी इथं रेग्युलर साईज घेतलं, ओके केलं किंवा मी काय करते हेच टेक्स्ट कॉपी करते आणि पूर्ण आपल्या इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरमध्ये जाऊन आपण ते सुद्धा तिथून सुद्धा करून बघूयात कशा पद्धतीनं होईल ते. इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरमध्ये आपल्या यूज करून बघूयात आणि त्याच्यामध्ये आपण काय करूयात श्रीलिपीमधला एखादा आपण इथं फॉन्ट घेऊयात. इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरमध्ये गेले, हे मी इथं पेस्ट केलं, कन्वर्ट केलं, कॉपी केलं, परत आता इथं आले आणि इथं आपल्याला ते काय करायचं आहे आपल्या पिक्सल लॅबमध्ये पेस्ट करायचं आहे. इथं मी पेस्ट केलं, ओके केलं. आता मला काय करायचं आहे श्रीलिपीमधला फॉन्ट द्यायचा आहे. त्यासाठी माय फॉन्टमध्ये गेले आणि श्रीलिपीमधला एक छानसा फॉन्ट कोणता तरी जो छान वाटेल तो मी सिलेक्ट केला. ओके, हा मी फॉन्ट घेतलेला आहे. त्यानंतर याचं साईज वाढवलं, थोडंसं असं हे केलेलं आहे आणि मला एक पॅरेग्राफ टाईप हवा आहे त्यासाठी मी इथं हा फॉन्ट वाढवला आणि याला मला आता कलर एक छानसा द्यायचा आहे. त्यासाठी मी काय करते कलर यूज करते. कलर आपल्याला आता याच्यामध्ये कुठला उठून दिसणार आहे तर माझ्या मते थोडासा ग्रीनिश वगैरे बघूयात कसा वाटतोय. नाही, तो पण नाही दिसत आहे. अदरवाईज आपण हा ग्रीन कलर घेऊ आणि त्याला काय करूयात आपण स्ट्रोक देऊयात जेणेकरून तो उठून दिसेल. स्ट्रोक म्हणजे कडेला बॉर्डर देऊयात. इनेबल्ड केली. स्ट्रोक मला व्हाईट कलरची द्यायची आहे अशा पद्धतीनं किंवा येलोइश कलरची द्यायची आहे.
ती केली आणि त्याचं स्ट्रोकचं साईज थोडंसं मी कमी केलं किंवा थोडंसं आणखीन वाढवूयात किंवा मग आपला कलर तुम्हाला ज्या पद्धतीने यूज करू शकताय करा. मी हा इथं यूज केला, ओके केला आणि आता स्ट्रोकचा कलर आहे तो मी वेगळा दिला. स्ट्रोकचा कलर मी काय करते, वेगळा असा व्हाईटिश कलर थोडासा किंवा पिंक कलर बघूयात. अदरवाईज हा ग्रीन कलर बघूयात. माझ्या मते व्हाईटिश कलर थोडासा छान वाटतोय आणि आता त्याचं थोडंसं हे कमी केलं. अशा पद्धतीने मी इथं दिलेला आहे. तुम्हाला जो छान वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. आत्ता मला इथं हा योग्य वाटला तो मी इथं दिलेला आहे. उपस्थित राहून शुभ आशीर्वाद द्यावेत. हे एक झालेलं आहे. आता इथं मला एखादी गोल्डन कलरची एक खाली लाईन ॲड करायची आहे, जी की आता इथं समजा मी गोल्डन लाईन पियन डिझाईन घेतली, याच्यामधली एखादी मला गोल्डन लाईन घ्यायची आहे, जी मला त्या टेक्स्टच्या खाली ॲड करायची आहे. त्यासाठी मी काय करते, याच्यातली एखादी गोल्डन लाईन मी घेते, जी की थोडीशी छान वाटेल. प्लेनच मोस्टली असावी. अदरवाईज आपणच येल्लो कलरची एखादी लाईन तिथे ॲड करूयात. शेपमध्ये गेले, शेप बॉक्स आलेला आहे आपला. हा जरा थोडा खाली स्क्रोल केला आणि याला आपल्याला काय करायचं आहे, कलर डार्क येल्लोइश असा द्यायचा आहे. हा मी दिलेला आहे कलर आणि याला थोडंसं वाढवलेलं आहे आणि इथं आणून इथं काय केलेलं आहे, त्याच्यावरती प्रेस करून पकडा तरच ती लाईन मूव्ह वगैरे होते. हे झालेलं आहे. आता आपला इथला आणि इथला भाग थोडासा रिकामा वाटतोय. आपण काय करूया, तिथं आणखीन आपल्याला काहीतरी शुभविवाह किंवा वेडिंग मटेरियल काय मिळते का बघूयात. वेडिंग मटेरियल PNG ट्रॅडिशनल असं टाका. तर ट्रॅडिशनलमध्ये तुम्हाला आपल्या इंडियन साईडचे मराठी वेडिंगसाठी लागणारे आपले जे काय थोडेसे मटेरियल असतात ते भेटतील. यामधलं मी आता हे बघूयात काय आहे का अशा पद्धतीनं. छानपैकी यूज करा. भरपूर सारे आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. डाटा अवेलेबल आहे. बरेचसे मटेरियल पण अवेलेबल आहेत. असे घेऊ शकतो. अदरवाईज आपल्याला आता समजा याच्यामधले एखादी अशी कॅलिग्राफी इमेज जरी टाकायची असेल इंडियन, आपण इथे थांबा मी दाखवते तुम्हाला. महाराष्ट्रीयन ब्राईड अँड ग्रूम PNG येत आहेत का बघा. अशा पद्धतीनं सुद्धा ही आपण इथं घेऊन आपल्या इमेजमध्ये ॲड करू शकतो. ओके, याच्यामधलं घेऊन आपण आपल्या इमेजमध्ये तिथं कडेला दोन्ही साईडला ॲड केलं तरी चालेल. तुम्हाला ज्या पद्धतीनं हवं आहे त्या पद्धतीनं तुम्ही ॲड करा. आता याच्यातलं बघूयात आपल्याला आणखीन काय मटेरियल भेटतंय का, जे आपण आपला जो काही रिकामा स्पेस आहे, ओके, हा आपला कलश एखादा छान वाटेल. आपण एखादा कलशसुद्धा ॲड करू शकतो. हा कलश मी डाउनलोड करून घेते. डाउनलोड करून घेतल्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड इरेझर ॲप मी आता यूज करते. बॅकग्राऊंड इरेझरमध्ये गेले. बॅकग्राऊंड इरेझरमध्ये गेल्यानंतर थोडासा वेळ लागेल ॲप ओपन व्हायला, काही हरकत नाही. थोडा टाईम दिलंच पाहिजे तेवढा. त्याच्यामध्ये रिमूव्ह बॅकग्राऊंडमध्ये गेले आणि आपली इमेज तुम्ही मला वाटते यूज केलं असणार आहे. केलं नसेल, माझ्या मते ही PNG इमेज आलेली आहे. एकदा आपण चेक करूया बॅकग्राऊंडला तरी तसं दिसतंय. फ्रॉम गॅलरी आणि ही इमेज बघूयात. नाही, आलेली नाही आहे. आपण आता याचं काय करूयात, बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेऊयात. बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला की इमेज आपली करेक्ट साईनवरती चेक करा, सेव्ह करा. आपली इमेज ती सेव्ह होईल. ती सेव्ह झाल्यानंतर आपल्याला आपल्या पिक्सेल लॅबमध्ये परत यायचं आहे आणि आपली इमेज ती ॲड करून घ्यायची आहे. हे मी इथं घेतलेलं आहे. याला काय करूयात, थोडंसं कमी साईज करून मला इथं ती सेट करायची आहे. इथं एक केली, त्याच नंतर आणखीन एक कॉपी केली आणि ती या साईडला सेट केली. अलाइनमेंट प्रॉपर चेक करा. वरती खाली वाकडं तिकडं असं कुठेही ठेवू नका. दिसताना अट्रॅक्टिव्ह दिसावं यासाठी दोन्ही इमेजेस व्यवस्थित अलाइन, व्यवस्थित सेम साईजमध्ये असल्या पाहिजेत, व्यवस्थित दिसल्या पाहिजेत. ओके, आता इथंपर्यंत झालेलं आहे. आता आपण आणखीन काय ॲड करू शकतो ते बघूयात. माझ्या मते आपल्याला आता याच्यामध्ये स्थळ वगैरे आता टाकावं लागेल. कुठं आहे लग्न किंवा काय हे टाकावं लागेल. मराठी इन्व्हिटेशन कार्डमध्ये गेले, इथं बघूयात स्थळ आहे आणि निमंत्रक आहे. याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला जर
त्यांनी डाटा दिला की मला हे इतकं सगळं ॲड करायचं आहे, तर ते तुम्हाला ते ॲड करावंच लागतं. बरेच जण काय करतात, महिना कितपत सांगतात क्लायंट त्याच्यावरती प्राईस ठरवतात. तसं सुद्धा करू शकता तुम्ही सुद्धा, की त्यांचा महिना कितपत आहे बघा आणि त्याच्यावरती तुम्ही तुमच्या इन्व्हिटेशन कार्डची प्राईस ठरवू शकताय. जास्त महिना असेल तर जास्त प्राईज लावतात. कारण खूप टेक्स्ट करावं लागतं, खूप ॲड करावं लागतं. त्यामुळं त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा तुमचं जे काही प्राईज आहे, त्या पद्धतीनं ठरवू शकताय. ओके. मी आता तात्पुरतं काहीतरी ॲड करते. त्यानंतर ओके केलं. हे टेक्स्ट आणलं. दोन्हीला आपल्याला आता सगळ्यात पहिल्यांदा स्थळ आहे, त्याला मी काय करते, फॉन्टला कलर वेगळा देऊयात. माझ्या मते आपण जास्त करून येल्लोइश कलर यूज केले तर येल्लोइशच देऊयात. तरच ते छान वाटेल आणि 3-4 कलर एकदम यूज केले तर ते बरोबर वाटत नाही. त्यामुळं जास्त कलर यूज करायचा प्रयत्न करू नका. तेवढेच ठराविक कलर यूज करा आणि करा. लय कलर ॲड केले तर ते खूपच किचकट आणि कलरफुल जास्त नको वाटायला. त्यामुळं कलर थोडेसेच 1, 2 ते 3च कलर यूज करायचा प्रयत्न करायचा आहे. कुठल्याही प्रकारचे डिझाईन असू देत. आता याला आपल्याला फॉन्ट द्यायचा आहे. जो की मी फॉन्ट एक्स्ट्रा लाईट किंवा थोडासा लाईट घेतलेला आहे आणि साईज कमी करूयात आणि याला मी इथं काय करते, प्लेस करते. आता सेम मला आणखीन काय करायचं आहे, स्थळ जे आहे त्याचंच आणखीन एक कॉपी घ्यायची आहे आणि तिथं फक्त मला एडिट करून इथं काय करायचं आहे, निमंत्रक ॲड करायचं आहे टेक्स्ट. कारण मला साईज पण सेम हवा आहे आणि कलर पण सेम हवा आहे. त्यामुळे इथं मी निमंत्रक घेतलेलं आहे. निमंत्रक पण मिडलला सेट केलं आहे. आता इथं हेच टेक्स्ट मी परत एकदा कॉपी करून घेते आणि याच्यामध्ये फक्त मी एडिट करते की नाव जे काय असेल ते. निमंत्रकमध्ये तुम्ही वेगळा पण टेक्स्ट बॉक्स घेऊ शकता आणि साईज ठेवू शकता. तात्पुरतं मी थोडंसं घालतीये नाव सौ श्री मदन पाटील आणि परिवार. मिडल लेवल सेंटरला बरोबर अलाइन करा तरच ते दिसताना चांगलं दिसेल. नाहीतर वर खाली कसंही जर ठेवलात तर ते अलाइन प्रॉपर दिसत नाही. यासाठी हवं तर Googleला जाऊन बऱ्याचशा डिझाईन आपल्याकडं अवेलेबल असतात. त्या एकदा बघा, ऑब्झर्व करा. ऑब्झर्व करून तुम्ही जर करायला घेतलं तर वर्क तुमचं तर तुम्हाला सुद्धा जमेल. नाहीतर उगाचच काहीतरी आपल्याला दिलंय काम म्हणून करायला घेऊ नका. प्रॉपर करायला शिका. अलाइनमेंट, कलर वगैरे हे सगळं तुम्ही प्रॉपर ज्यावेळेला शिकाल. ओके, इतपत झालेलं आहे. आता ह्याला पण थोडंसं माझ्या मते इकडं स्क्रोल केलं तर मिडलला लागेल. मोबाईलवर करतो त्यामुळं थोडंसं आपल्याला मूव्ह करताना वगैरे प्रॉब्लेम येतात. त्यामुळं प्रॅक्टिस जितपत कराल, तितपत तुमचा हात त्याच्यावरती बसणार आहे. ओके. आता मला इथं काय करायचं आहे, एक हात नमस्कार केलेला एक इमेज इथं घालायची आहे. तर नमस्कार लोगो PNG हे बघा अशा पद्धतीनं. यातली एखादी काय करूयात आपण नमस्कारची जी काही PNG इमेज असेल ती घेऊन आपण तिथं ॲड करूयात. किंवा तुम्हाला अदर काही वेगळं सुचत असेल ते घाला, काही हरकत नाही. तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही ॲड करू शकताय. ही छान वाटते माझ्या मते. आपण थोडंसं हीच प्रयत्न करूयात घ्यायचा. डाउनलोड इमेज केलेला आहे, डाउनलोड झालेली आहे. Googleला बराचसा डाटा अवेलेबल आहे. एकदा बघा आणि त्या पद्धतीनं प्रयत्न करा करायचा. आता ही PNGच आलेली आहे त्यामुळे आपल्याला ते चेंज करा वगैरे याचा प्रश्नच नाही आलेला. इथं एक ॲड केलेली आहे. आणखीन एक कॉपी करून घेतली आणि ती मी इथं या साईडला ॲड केली. ओके. हे बघा. छानशी अशी आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण काय करूया, सेव्ह ॲज इमेज किंवा पहिला सेव्ह ॲज प्रोजेक्ट ठेवा. जेणेकरून परत तुम्हाला जर त्यांनी चेंजेस करायला लावले तर ती तुम्हाला शोधत बसावी नाही लागणार.
मराठी इन्व्हिटेशन कार्ड असा पहिला प्रोजेक्ट सेव्ह करा. ओके झाल्यानंतर आपल्याला आपली इमेज डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यामुळं सेव्ह ॲज इमेजमध्ये गेले. JPGमध्ये करायची आहे कारण सोशल मीडियावरती आपल्याला ती शेअर करायची असते मोस्ट ऑफ पर्सन्सना. त्यामुळं सेव्ह टू गॅलरी केली. इमेज प्ले होईल. आता आपण बघूयात की आपली इमेज कुठे आहे. गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुमची इमेज कुठे सेव्ह होते बघा. इथं जर बघितलं तर बघा, तुम्ही कितीही झूम केलं तरी ते चेंज होत नाही, आहे तसं राहतंय. हे आपलं एक इन्व्हिटेशन कार्ड आपण तयार केलेलं आहे. अशा पद्धतीनंच तुम्ही इंग्लिश पण करू शकता. इंग्लिशसाठी वेगळे बॅकग्राऊंड तुम्हाला भेटतात, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मराठी इन्व्हिटेशन कार्ड बनवू शकताय. 2 व्हिडिओजमध्ये आपलं मराठी इन्व्हिटेशन कार्डचं कंप्लीट केलेलं आहे. ते बघा दोन्ही व्हिडिओ प्रॉपर आणि त्या पद्धतीनं ट्राय करा आणि तुमचं वर्क सुरू करा. ओके. काही अडचण असल्यास मला मेसेज करू शकता आणि माझं काम आवडलं असेल तर कमेंट नक्की करा व्हिडिओवरती. कमेंट करून मला तुमच्या ज्या काय हे आहेत, काय म्हणतात त्याला, तुमचे जे काय रिस्पॉन्स आहेत ते मला त्याच्यावरती कळवा. धन्यवाद.